चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो. धनंजय मुंडेंनी इथे फक्त हाताला काम द्या किंवा जबाबदारी मागितली नाहीये, तर बिटवीन द लाईन्स सांगायची झाली तर धनंजय मुंडेंनी तटकरेंना थेट मंत्रिपदाची मागणी केल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे मुंडेंच्या मागणीचा आणि तोही मंत्रिमंडळातल्या मागणीचा. त्यामुळे आता मुंडेंची मागणी लागणार का मंत्रिमंडळात वर्णी, हा विषय समजून घेऊयात या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आणि बीडचे परळीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडेंनी तटकरेंचं कौतुक केलं आणि कौतुक करताना त्यांनी तटकरेंचा आधार हा आपल्याला वडिलांप्रमाणे असल्याचं म्हटलं. याशिवाय तटकरेंनीच आपल्याला जी काही संधी दिली विरोधी पक्षनेतेपदाची, त्यामुळेच आपण आज इथे आहोत असं सुद्धा धनंजय मुंडेंनी त्या मंचावर बोलून दाखवलं. पण यावेळी भाषण संपवताना जे काही मुंडे म्हटले ते अत्यंत महत्त्वाचं होतं. ते म्हणजे तटकरेंनी कायम मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं का, असं त्यांनी एक मिश्किल वक्तव्य करताच तिथे एक हशा पिकला. पण त्याच वेळी त्यांनी एक लाईन म्हटली किंवा एक वाक्य वापरलं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्यामुळे खरं तर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि ते म्हणजे आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. हे जे मुंडेंचं वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंडेंची ही मागणी आहे. आता त्यावर पक्षश्रेष्ठी अजितदादा काय म्हणतात तेही समजून घेऊयात. तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची अप्रत्यक्षरित्या मागणी केल्याच्या चर्चेविषयी ज्यावेळी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरेंना विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी याबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील अशी एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आणि ज्यावेळी याविषयी पत्रकारांनी अजितदादांना विचारलं, त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे की धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल असं अजित पवारांनी म्हटले आणि एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिलेत. खरं तर ही पहिल्यांदा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा होते का, तर अजिबात नाही. तर याआधीही अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात एंट्री देण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं, पण त्याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध तर केलाच होता. पण त्यांच्याच पक्षातल्या माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंनी सर्वात आधी विरोध केला होता. आणि खरं तर आपला विरोध हा मुंडेंना नाही असं म्हणताना सोळंकेंनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचं बोललं होतं. त्यामुळे त्यावेळी सुद्धा सोळंके स्पष्ट बोलत नसले तरी त्यांना सुद्धा मुंडे हे मंत्रिमंडळात नकोय तशी चर्चा सुरू झाली होती. आणि त्यांचा विरोध होतो ना होतो तोच बीड जिल्ह्यातल्या दुसऱ्या आमदाराने, म्हणजे ते भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश दसांनी एंट्री घेतली आणि मग तिथून सगळा डाव फिरला. मुंडेंची मंत्रिमंडळातली जी एंट्री होती ती पुन्हा वेटिंगवर गेली आणि आता पुन्हा एकदा चर्चा झाली. पण आता धनंजय मुंडेंची खरं तर मंत्रिमंडळात वर्णी लागली होती का, तर ज्यावेळी 2024च्या निवडणुका झाल्या त्यानंतर ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी खरं तर मुंडेंना मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण डिसेंबर 2024 मध्ये ज्यावेळी संतोष देशमुख हत्याकांड झालं त्यानंतर बीडमधलं राजकारण संपूर्णपणे बदललं. धनंजय मुंडेंचा राईट हँड आणि अत्यंत निकटवर्तीय विश्वासू असणाऱ्या वाल्मिक कराडला या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हटलं गेलं, त्याला अटक झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि त्यासोबतच मुंडेंवर मागच्या काळात ज्यावेळी ते कृषी मंत्री होते त्या काळातील घोटाळ्याचे सुद्धा आरोप होते, पण त्या आरोपांमधून त्यांना कोर्टानं क्लीन चिट दिली आणि त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी शक्यता निर्माण झाली. कारण मी आधी म्हटलं जसं की याआधी सुद्धा अजित पवारांनी तसेच संकेत दिले होते. पण आता अजितदादांनी ते संकेत दिले तसेच आता पुनर्वसनाचे संकेत याही वेळा दिलेत. त्यामुळे आता अजित पवार नेमकं संधी देतात का मुंडेंना हे पाहावं लागणार आहे. पण त्यांच्याकडून आलेला जो रिस्पॉन्स आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आहे. पण आता मुद्दा येतो की ज्यावेळी मुंडेंनी ही मागणी केली आहे
त्यावर इतर लोक काय म्हणतात? तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तर ते म्हणतात की जर मुंडेंच्या हाताला काम नसेल तर त्यांना रोजगार हमी योजनेवर पाठवा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मात्र आपला जो मुंडेंचा विरोध आहे किंवा रोष आहे तो यावेळेसही कायम ठेवलाय की धनंजय मुंडे या माणसाला जनतेच्या कुठल्याही पदावर घेऊ नका, त्यांना हवं तर पक्षांतर्गत काम करण्याची संधी द्या, मात्र जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती नको, असं दमानी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्री होते का हे पाहावं लागणार आहे. आपल्याला काय वाटतं, अजितदादा काय निर्णय घेतील किंवा पक्षश्रेष्ठींकडून धनंजय मुंडेंवर काय जबाबदारी सोपवण्यात येईल? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.